काय पोरग नुसतं बायको जवळ घोंगाट्या मारित। ए आधी आला का इकडे बर जरा जरा बाहेर काम धंदे पावा इकडे बाहेर। काय आता तिला 7वा महिना चालू आहे मग आता तिला इथं कवर ठेवायचं हा? मग काय कुठं कुठं पाठवायचं म्हणजे पहिलं बाळात पण आई बापाकडे असतंय आतापर्यंत आपण केला ना खर्च हा? हा ठीक आहे बघू बघू म्हणजे तिचं आता आहे सोनोग्राफी ते 5-25 हजार रुपये खर्च लागन ते कुठून करायचा? तिच्या बापाला काय बोका आलाय का करायला? अगं त्यांच्या आधीच परिस्थिती नाहीये परिस्थिती नाहीये म्हणलं मुलीचा खर्च त्यांनी करायलाच पाहिजे। आपल्याकडे काय कमी आहे का आई? कमी नाहीये पण तिकडे पाठवायचं तिला बाळातपणाला ते पण पोरग झालं तरच माझ्या दारात यायचं। अगं काय बोलतीये तू? तुला थोडं तरी बहाणा आहे का? जिबेला हाड तरी आहे का नाही? हा हा मी खरं तेच बोलते। पोरग झालं तर घेऊन यायचं नाही त्याच्या बापाची दस पडून द्यायचं तिला। हे तुझे ना जुने विचार आहेत ना ते सोडून द्या बस। जुन्या विचाराचं नाही तू आता झालं म्हणून तुला आताचे विचार आम्हाला आमचे जे विचार आहेत ना ते मला चालू ठेवायचे। तुझं काय आहे सांगितलेलं तुला ऐकायला येत नाही का? तिला घेऊन जाऊन सोडून ये तिच्या बापाची इथं ठेवायची नाही। आता तिला 7वा महिना चालू आहे डिलेव्हरी हो तर तिकडेच राहू द्यायची। बरं ठीक आहे बघू ते नंतर। ठीक बघू नाही तिला लगेच आवरायचं सांगून घेऊन जा लगेच। अगं त्याची परिस्थिती आहे का आत्ता नेण्यासारखी? मग कधी घेऊन जायचं तिला? अरे तिच्या बापाला कळायला पाहिजे आपल्या पुरीला 7वा महिना आपण घेऊन जावा। तो तर येत पण नाही भिकारी जाऊन दारात न्यायला मग आपण नेऊन घालायचं त्यांना। ठीक आहे तिला घेऊन जाऊन सोडून ये तिथं आणि त्यांना सांग तुम्हालाच बाळातपणाचा पण खर्च करावा लागणार आहे माझ्या काय देणार नाही। ठीक काय लेकर आजकालचे काय नाही याला ऐकायला येत नाही का ग? हा ए पुरी होय बाहेर ए तुला सांगितलेलं कळत नाही का? हा बाहेर येईन तिला देणं नेऊन सोड ना। तुला तुझ्या बापाकडे जायला काय झालंय? आता त्याला फोन कर बोलून घे। अहो आई तुम्हाला परिस्थिती माहिती ना? आता काय परिस्थिती माहिती आहे ना? पहिलं बाळात कधी बापाकडेच असतं तुला आता आतापर्यंत खर्च केला ना आम्ही आता इथून पुढे तुझ्या सोनोग्राफीला 20-25 हजार रुपये लागणार डिलेव्हरीला लागणार मग ह्यो खर्च तुझ्या बापाने करायचा आणि पोरगा झाला तरच तू माझ्या दारात यायचं नाही तर यायचं सुद्धा नाही। अहो आई तुम्ही असं काय बोलताय मुलगा झाल्यावर यायचं म्हणून? मग मुलगाच घेऊन यायचा तो मुलगी आणायची नाही इकडं। आई तुम्ही हे चुकीचं बोलताय। आता तू शिकवणार का मला चुकन बरोबर काय आहे ते? आणि तुम्हाला माहिती वडिलांची परिस्थिती कशी खायला काय नसतं। परिस्थिती कशी म्हणजे त्या भिकाऱ्याला तुला हे करता नाही येत का? सांगायचं त्यांना का तुमची परिस्थिती कशी आहे असं मला माहित नाही माझ्या सासून इकडे डिलेव्हरीला पाठवलंय करण तुझा बाप तुझ्यासाठी। ठीक आहे बस झाला आता सोडून येतो। अहो तू काय मळमळल्यावाने सोडून येतो होय इकडे तिची पिशवी ठेवते मी होय बाजूला देते आणि पटकन जा तिला सोडून घेऊन। हा तुझी पिशवी घेऊन जा आणि सोडून ये तिला तू बघू नको माझ्याकडे बाय। सांगितलेलं यांच्या ज्याने पटकन कोणती गोष्ट होत नाही आणि तिच्या बापाला सांग डिलेव्हरी तूच करायची म्हणून। मागा पुढं नको पाहत जाऊ जा पटकन। भिकाऱ्याचे लेकर यांना चांगलं घर दिसलं का लवकर सुटवत नाही। बसले ना व्यवस्थित? हा माझं पट गेलंय आज तरी सुद्धा पंप मारायला जायचंय मला। अहो हा रानातली लई कामं उरल्यात नाही का? कधी उरकायचं एवढं? उरकायला काय नाही आता काय आपल्याला इलाज आहे का दुसरा? आपल्याला नाही राहिलं जमिनीचा तुकडा होतं नव्हतं ते पुरीच्या लग्नात इकलं सगळं। आता काय करताय? पोरीसाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? हा आणि आपल्याला तरी कुठं वर माड्यावर घेऊन जायची तवा? आणि ना आता थोडं पैसे आले ना चांगली गाडी घेतो एखादी कवरी बैलगाडी घेऊन येण्याची लोक नावं ठेवायला लागली परत। बया उचकी लागली पोरगी आठवण काढत असन का माझी?
नाही पण काही म्हण पुरीचं कल्याण झालं आपलं, मोठ्या घरात गेली बरं का. तेवढं आहे, आपल्यासारखे कष्ट करायची गरज नाही पडणार बघा तिला. आणि एवढं कष्ट केले आपण आतापर्यंत, तिला त्याची जाणीव पण आहे बघा. मी तर म्हणतोय आता तर ती आई होणार आहे, आपण आजी आजोबा होईल, तसं आपल्या पुरीमुळे तिकडे बी गोकुळ होईल बघ सगळे. खरंय, लहान लेकरू घरात आलं ना ते घर कसं सोन्यावाने होऊन जाते बघा. एखाद दिवस निवांत वेळ काढून जायचं का आपण भेटाय तिला. तिला कितवा महिना असं मला वाटते 8वा महिना चालू झाला ना. असं बरं का. मी काय म्हणते, आपण तिला इकडे घेऊन आलो तर शेवटी आता तिचं डोहाळे जेवण पण नाही, मला असं वाटते त्यांनी केलं असेल का डोहाळे जेवण. अगं केलं असेल की, ती काय ठेवणार आहे तू लोक. हा पण तिला इकडे यायच्या आधी मला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल बरं का थोडा. काय हवं नको ते बी बघायला लागेल तिला. हा ती पण माहेरी यायची म्हणजे तिला आशा लागती. हो, मला एवढी उचकी लागली तुम्हाला काय सांगू. मला असं वाटतंय लेकरू सारखंच ध्यान काढते माझं. येईन लवकरच, नको काळजी करू. आपण आहे ना जरा जास्तीची कामं घेऊ, म्हणजे कसं पैसा पाणी जरा हाताशी राहिलेला बरा. कसं आहे, डिलेव्हरीला लय पैसा लागतो ना. त्यामुळं अरे जावई बाप्पा आलं की. पाहुलं का गेलं, माघारी येतो म्हणलं का इथं. ती आली नाही ते महत्वाचं आहे ना. हाय का? काय झालं. माझे सासू आणि नवरा म्हटले बापाकडे निघून जा, इथून पुढचा सगळा खर्च तिकडच कर. 7 महिने झाले आई, सोनोग्राफी सगळं केलं, त्यांना मुलगा पाहिजे मुलगी नाही. लय घाण माणसं आहेत ते दोघं. माझं वाटोळं झालं आई, वाटोळं झालं माझं. आणि याला जन्म देऊन काय करू ग, याचे पण माझे सारखे चालू होतील. आणि म्हटले मुलगा झाल्यावर ये, तेव्हा आम्ही सांभाळू, मुलगी झाली तर तोंड पण दाखवू नको. हो, मी काय म्हणते, तुम्ही काही पण करा, काही हालचाल करा, पोरीला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. हो, शेवटी आपल्या काळजाचा तुकडा येतो. 7 महिने होत आले म्हणती, पुरीच्या तोंडावून असं वाटते तिला गोळ्या बिळ्या भेटल्यात की नाही, का काही काळजी घेतली का नाही, डॉक्टरांनी काय सांगितलंय काय नाही काही सुद्धा माहिती नाही. हा 7 पिढ्यांची गरिबी आपली. हा हिला चांगलं संसार भेटावा, चांगलं घरदार भेटावं म्हणून वावर ऐकलं हो तुम्ही, आणि हिचं लग्न केलं. आणि बघा हे मोठ्या घरची माणसं असं कुठं असते बाबा, लेकराचे काय हाल करून टाकले तर. रडू नको. खाऊ काय नको रडू, तिच्या तोंडाकडे बघा, तिच्या अवस्था बघा की तुम्ही. मी आहे ना काय नको काळजी करू. मी मालकाकडनं आहे ना आजच उचल घेतो, नाही तर त्यांना म्हणतो काही करून उसनं पैसे द्या मला पुरीसाठी लागते. हे बघ, पण तुम्ही पण कुठून आणणार आहे. अगं तू त्याची काळजी नको करू, तुझा बाप आहे की, आम्ही दोघं काहीतरी करू, तू फक्त बाळाची काळजी घे. हाय का नाही. माझ्यामुळे तुम्हा दोघांनाही कर्ज लागलं. त्याचा नको लय विचार करू. तू उलट आता रडाई बिडायचं बंद कर बरं. गप तू शांत हो. घरी जाऊ आपण. ते इथं उभं राहणं बरोबर वाटत नाही मला. चल हो, तुम्ही ते पेंडीचं बघा, मी घरी नेते तिला. बरं काहीतरी काय खाल्लंय का नाही बाई तू. काहीच खाल्लं नाही बाई. अगं पण अशी कशी ग तुझी सासू. हा तिला काय जनाची ना मनाची लाज आहे का नाही थोडीफार, आणि थोडी पण तुझी केव नाही आली होय. हा पण असं बोलला काय तुझा नवरा. ते काहीच नाही बोलले मला, त्यांचं कुठं हात त्यांच्या पुढे चालतं. अगं पण ही आणि आत्या काय म्हणली. आता म्हटली बापाकडे जा, तिकडे डिलिव्हरी कर, जे काय होईल, मुलगा झाला तर घरी यायचं, नाही तर तोंड पण दाखवू नको. पण ते आपल्या हातात आहे का आता मुलगा होणार का मुलगी होणार. आता ते त्यांना कोण समजून सांगणार आहे नाना. सासूला म्हणायचं ना तुम्ही पण मुलगीच आहे ना एखादी, तुमच्या वडिलांनी असा विचार केला. अहो जग एवढं पुढं चालले, आपण गरीब असून शिकले सवारलेले नाही तरी आपल्याला कळतंय की पोरगी होणं हे आपल्या हातात नाही. हा आणि ही एवढी मोठी शिकलेली माणसं, आणि यांना एवढं कळावं नाही होय, एवढ्या शिकलेल्या पुरीला यांनी अशा हाल करून ठेवलं का, तर फक्त पोरा पाय. काय करावं, आपलं तर डोकंच चालायचं बंद झालंय.
लग्नात त्यांच्या काय काय मागण्या होत्या, आमकं पाहिजे तमकं पाहिजे, तरी विचार केला नाही मी. पोरीला 5 तोळं घाला म्हणलं, 2 तोळं जास्त घातलं मी. पोरीसाठी सगळा संसार उभा करून दिला, वावराचा विचार नाही केला मी. आणि आता असं वागणं पटतंय का त्यांना? हो पोरीच्या नवऱ्याचे तरी काय आता बोलू मी मग? त्यांना तरी कळायला पाहिजे बाई, जावई बापू काहीच नाही बोलले असं कसं होईल का बाई? काहीच नाही बोलले आई ते. आता तूच बघितलं नाही तर आणून सोडलं, बोलले का तरी काही ते? काळजी घे का काय? खरंय हो. हे बाळका फक्त माझ्या एकट्याच आहे का? अगं काय नवऱ्याला तरी नावं ठेवण्यात अर्थ आहे. सासूलाच कळा ना म्हणल्यावर त्याला तरी कोण सांगणार? हो पण बायको आहे ना त्यांची, असं कसं चालन? जावई बापू थांबले सुद्धा नाही, बोलले सुद्धा नाही. कसं वाटतंय बरं? डायरेक्ट नाही काही आल्या पावल्याने निघून जाणं. एखाद्या गरीबाच्या घरात दिले असते तरी सुखी राहिले असते आई मी. पैसावाला बघून दिलं पण तिथं मला काडीची सुख नाहीये. असं नको बोलू ग पोरी, तुझ्या सुखासाठी तुझ्या बापांनी सगळं केलं. आता त्यांना काय माहिती होतं की मोठ्या घरची लोक असे खोटे असतात म्हणून? काय नाही, नाव मोठं लक्षण खोटं, अशी तारा झाली त्या लोकांची. त्यांना तरी नावं ठेवण्यात काय अर्थ आहे? आपल्याला वाटलं मोठी असते म्हणजे चांगली असते. इकडे दे, इकडे दे, राहू दे. आता बोललात काय अर्थ नाही. अहो तुम्ही या लवकर, मी तिला घरी घेऊन जाते. बरं जा घरी, येऊन मी आलो काढ बघ. चल बाई चल. आईला आता कुठं पैसा मागावून काय करावं? मालक तर काय उचल द्यायचा नाही. गरीब गरीब पोरगी दिली असती तर 2 टाइम खाऊन आनंदात राहिली असती. पण ही मोठी लोक एवढं सगळं केलं, यांचं वावर सुद्धा ऐकलं. संजूकडे जातो मी, तो नक्कीच पैसे देईन मला. राहू दे. ये काय म्हणतो? लय अवस्था खराब करून घेतली रे. काय सांगायचं तुला? अरे आपल्या वेळ आली तर काय अडचण नाही, का बरं? पण पुरी वेळ आली आता. काय सांगायचं तुला? एवढ्या मोठ्या घरात पोरगी दिली पण खुशाल घरच्यांनी माघारी पाठवून दिली. आता अरे तुला म्हणत होतो ना माझ्या पोराला पोरगी दी, तुला लय मोठी आहो. श्रीमंत घर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. केलं ना वाटलं, नाही ऐकलं माझं त्यावेळेस. अरे पण मला वाटलं मोठ्या घरात दिली म्हणजे सुखी राहील पोरगी, राणीगत राहील एकदम. आणि आता अरे ती लोक म्हणतात ते बाळातपणात दवाखान्याचा खर्च सुद्धा तुझ्या घरी जाऊन कर. अरे डॉक्टरकडे सुद्धा दिलेला आहे माझ्या पोरीला अजून. एवढी हलकट आहेत का? आणि काय तर म्हण पोरगा झाला तरच माघारी पाठवून द्या, नाही तर तिकडेच ठेवून द्या पोरगी. आता संजू तू सांग, आपल्या हातात आहे घर, पोरगा होणार का पोरगी होणार? एवढे नालायक माणसं असू शकतो? काय आता ज्याला नांदवायचीच नाही ना ती अशी काही कारण काढते. आणि तिचा नवरा? नवरा काय बोलणार रे? जावई दारात आला पण बोलला सुद्धा नाही, तसाच माघारी निघून गेला. आता आई बापानं त्रास देण्यात पण ठेवले तर नवऱ्याला तर थोडीशी लाज लज्जा शरम पाहिजेत ना राव. आपली बायको आहे. मग काय आता दवाखाना भानगडी काहीच नाही केलं त्यांनी म्हणायचं. कशाचं काय संजू शेठ, पोरगी दिली म्हणजे आपला हात दागडाखाली असतात. काय बोलता येतंय का त्या लोकांना? काय बोलतो परत अजून कुठं वाढायचं काय म्हणायचं होतं? वाटोळ झालं बघ पुरीचं. अरे त्यांची कुठली हाऊस करायची बाकी ठेवली आम्ही? वावर ऐकलं का तू? काय आता काय म्हणावं काय बोलावं त्यांच्यासाठी? आणि परत एवढं करून बी त्या पोरीची एवढे हाल म्हणल्यावर कसं जग मारायचं आता? वावर तर इकलं, अरे थोडं 4-5 पान ठेवलं होतं घरी खायला. अरे नंतर एक मागण्या करून ते सुद्धा ऐकलं. काय तर म्हण सासूबाईचा फोन यायचा, तिच्या पोराला गाडी घ्यायची, पोराला नोकरीच्या ठिकाणी पैसे भरायच्यात, सासऱ्यांचं दुखात आहे, दिलं पैसे. तुमची बी नवरा बायकोची आता त्याच्यात तशी चुकीच येणार. सगळं माहिती असून सगळं आपण तुला सगळं माहिती होतं, पोरग माहिती होतं, मी माहिती होतो, माझं घरदार कसं काय मी म्हणतो करून खाल्लं असतं ना, लेकरू सुखासुखी राहिलं असतं, तुझ्या समोर राहिलं असतं. लयच वाईट दिवस आले यार तुझ्याकडं, ऐकू नाही ना, वाईट वाटलं मला. पण आता काय वाईट मानून तरी काय करणार? तुला मोठं घर पाहिजे होतं. सांग काय इतकी नालायक माणसं राव. साधा दवाखाना नाही केला तुझ्या पुरीचा, खुशाल हाकलून दिली. किती वादवाद झालो बरं तुला मी त्यावेळेस.
बी माझ्या पोराला पोरगीला का नाही राव, तुम्ही ऐकायचं नावच घ्यायना. मोठा सोयरा पाहिजे आणि बंगला आणि गाडी ना मुकन तमुकन पाहिजे, घेतली जिरून भावात. अरे आता तर लक्षात आलं ना, गरीबाची मदत फक्त गरीब जाणू शकतो, करू शकतो. मोठ्यांचं काय घेऊन बसला, त्यांना पैसा पाणी ध्यान दौलत काय घेणे ते. हे बघ आता आहे ना, तू माझ्याकडे मोठ्या आशेने आलाय, पण सध्या माझीच परिस्थिती नाजूक आहे, अडचणीत आहे मी पण. त्यामुळे तुला नाही मदत करू शकत. आता तुला आहे ना दुसरीकडे कुठतरी जाऊ नये ना, 2-5 रुपयाची व्यवस्था करावं लागेल बघ. अरे संजू असं नको बोलू तू, तुझ्याकडे नाही तर कोणाकडे जायचं रे मी? अरे हा? मस्त मान्य, पण आता करणार काय, पाहिजेत ना. कुठलाही बघला का? अरे पाय पडतो मित्र. अरे ऐक येडाय का रे, पाया पडायचं कुठं विषय राहिला. पण आता नाही, पैसे नसले कुठून देणार सांग बरोबर. तुला देतो म्हणलं, नाही देता आले मग काय करायचं, परत अडचणी त्यांना ना. अरे पण कुठं पाहिलं असं तर? अरे माझ्या पोरीचा प्रश्न आहे. अरे ती मोठ्या आशेने लेकरू आले घरी, मी सांगून आलोय काळजी करू नको म्हणून. मस्त खरंय, मला बी वाईट वाटतं. तुझं लेकरून माझं लेकरू वेगळं आहे का? आता काय करू शकतो मी, जर सांग. नाहीत ना पैसे द्यायला, काय करू सांग. डोकं चालायचं बंद झाले पार. तुझ्याकडे मोठ्या आशेने आलतो, म्हणलं जोडीदार तरी मदत करेन. मस्त आला, पण अरे पैसा आता नाही ना परिस्थिती देण्यासारखी, सांग काय करू शकतो. कोणाकडनं हातूस न घेऊन बघणार. कुणाला मागवतो सांग बरं. आणि लोक लय असलं तरी देणार आहेत का आपल्याला? चालतंय. पैशावाल्याला पैसा देतो म्हणजे त्यालाच एकमेकाला मदत होती, आपल्यासारख्याला नाही कोणी मदत करत. आता काय करावं मला तेच कळायला. एक हाऊस पुरवता पार भिकाला लागलो मी. आता म्हणावं मला चिका नेऊन कुठं तरी. अवघड असते बघ. संबंध जोडताना आपल्या बराबरीचेच माणसं पाहिजे आपण. करू ते कळायला झाले. लेकराचं एवढं हाल. अरे बागायतदार माणूस होतो मी, विकलो बाबा, वावर ऐकून मजुऱ्या करायला लागलो पार. अरे माणसांना नाही पण द्यावल तरी दया माया आहे का नाही? काय होतं माणसाला एकदा हाव सुटली ना की तो समोरच्याचं पाहत नाही, तो वावर ऐकतोय का, कुठं झक मारतोय, काय कष्ट करतोय का, काय नाही, मला द्या द्या द्या, बस एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. बर चालते, मी बघतो आता कुठं काय पैसे सोय लागते. मला माफ कर. नाही आता काय मस्त तू आशेने आलाय, पण नाही देऊ शकत. आता काय करू सांग. तू तरी काय करणार? माझंच नशीब पालतय. बघ सध्या चालू काम कर, मग बघू काहीतरी. मोठी हाव, नोकरीवाला पाहिजे, याव पाहिजे, तेव्हा पाहिजे. काय यार, शेतकऱ्याच्या पोराला पोरगी दिली अशी तर खुश राहिली अशी ती. पण एवढ्या बाडा ह्याला बी ना, गरीबाला बी लय मस्ती अशी. पुरीचं कल्याण करीन, बंगल्यावाला बघन, गाडीवाला बघन, हे करन ते करन. झालं केलं वाटलं एवढं सोन्यासारखं लिकू. अरे अशी यांची ना, हे साल्यांची या भामट्यांची ना जिरली बी पाहिजे, ते शो कळत नाही. येडी साले नालाय का, ऐकत नाही काही नाही, सांगायला गेलं कोण ऐकतो चांगलं सांगायला. पोरी तू नको काळजी करू. हे बघ तुझा बाप आहे ना काहीतरी पैशाची तडजोड करीन, आणि आपण आहे ना ते आले ना की लगेच सोनोग्राफी करायला जाऊ. बघ म्हणजे कसं बाळ कसं आहे आपलं ते कळलं ना आपल्याला. मी काय म्हणताय, पैसे नाही तर कशा सोनोग्राफी करायची? अरे राहू दे ग, त्याला काय होते तेव्हा करू आम्ही काहीतरी. आणि असं काय मोकळ्या हाताने बसले होय तेव्हा. अहो काय रे, हो काय झालं पैशाचं, झालं काम? चला चला लवकर, पुरीला दवाखान्यात घेऊन जायचं आपल्याला. सोनोग्राफी केली ना म्हणजे कसं कळण आपल्याला बाळ कसं आहे, हाय का नाही? अहो बसलेत काय, चला की लवकर. अगं कुठं जाती? संकटाच्या काळात गरीबाला कोण मदत करत नाही बघ. सगळ्यांची दारं हिंडून झाली, पण कोणी रुपया दिला नाही. काय करावं आणि काय नाही तेच कळायला झालंय मला. आता आपल्याकडे एकच शिल्लक आहे. काय? या पर्याला बोलून आणतो मी आणि आपली गाई इकून टाकू. हो हो काय बोलताय, लक्ष्मी ती आपली. मस्त खरंय, पण काय इलाज आहे का आता सांग बरं तू? हो पण त्याच्यावरतीच आपलं पोट पाणी चालतंय, तुम्हाला माहितीये की. आपल्या पोरीकडे बघ, तिच्या पोटात बाळी, त्यांच्याकडे बघ. हो हाय, पण काहीच ऐकली तर पुढं कसं व्हायचं आपलं? पुढचं पुढं बघता येईल, आणि नाही काय आलं तर उपाशी मरू. पण यांच्याकडे बघून तरी आपल्याला दुसरा इलाज नाही राहिला. अहो तुम्ही नका ना रडू, आपण काहीतरी करू ना, कोणीतरी देईन ना आपल्याला पैसे.
असं थोडीच आहे की कोणाकच पैसे नसते तवा. अगं काय होणार आहे आता? हा, काय नाही करायचं मला? नाही राहिली तर नाही राहिली, काही बिका मागून खाऊ, नाही तर सरळ जेव देऊ कुठंतरी. हो असं काय बोलताय? हा, अहो जीव देऊन कुठं चालतंय होय आयुष्य? मग काय करायचं तू सांग? आपल्या पोटा पाण्याकडे बघायचं का त्या पोरीकडे बघायचं? हा, निदान जीव दिल्यावर तरी तिच्या नवऱ्याला दया माया वाटेल आपली. हो शांत बसा. हो तुम्ही शांत बसा. हे बघा, हो तिच्याकडे बघा की. हा, तुम्ही जर असं त्रास करून घेतला तिला बरं वाटणार आहे होय? हो हा, सांगा बरं. म्हणूनच म्हणतोय मी, ले नको वाद घालत बसू. जातो मी व्यापाऱ्याला घेऊन येतो, काय व्हायचं ते उद्या एकदाच. तुम्ही चला गोट्यात, मी गाईला शेवटचा भाकरी तुकडा घालते. लक्ष्मी होती आपली, उपाशी नको पाठवा. बाई आले मी. हो हो आतापर्यंत पोटच्या पोरावानी दूध पाजले या गायीने सगळ्यांना. माझी लक्ष्मी हो. काय येळ आणली देवानी काय माहिती. वावर इकलं तरी मला काय वाटलं नव्हतं, पण आज दारातली गाय. अहो देव आपली परीक्षा बघतोय असं समजायचं आणि पुढे जायचं. लक्ष्मी नका नका तिला ऐकू. एक पोटात वाढतंय, एक गोट्यात वाढते. लहानाचं मोठं केलं या हाताने तिला. नाही बघवणार हो मला तिला असं जात नाही. अरे देवा तू सांग र आता, कोणाला जीव लावू? मुलीला सांभाळू का गायला परख करू? घरात भाकर नसली तर माझी लेकरं दूध पिऊन मोठी झाली. या गायने कधी काही कमी नाही पडू दिला आपल्याला. आणि आता हिच्या पोटातलं मूल जन्माला येईल तर त्याला काय पाजू? म्हणजे बघा, एक वेळेस आपण स्वतःला ऐकू, काही करू तिकडं, पण गायला नका ऐकू. ऐका माझं, तुम्ही पाया पडते मी तुमच्या. हे बघा तिचा आशीर्वाद लागेल आपल्याला. ती आपल्याला आई म्हणून जगवल वो. ती लक्ष्मी आपली, तिला ऐकू नका. काय करू मग आता? काय करू तू सांग? सगळ्यांचं पाय धरून झालं, कुणी मदत करायला बी येईना. असं वाटतंय सरळ जीव द्यावा, संपून टाकावं स्वतःला. कसं नका ना बोलू तुम्ही. काय बोल? आग लागली या गरिबीला. काय दिवस आणले देवानी का आपले. पर काय करायचं कमी ठेवलंय? जमिनीकून पोरीचं लग्न केलं, त्यांनी बी फसवलं. बायकोला कधी नवी साडी घेऊ शकलो नाही, 2 मणी सोन्याचं करता आलं नाही. अगं गळ्यातलं सुद्धा खोटं घालून हिंडती तुझी आई. अख्खं आयुष्य कष्टामध्ये गेलंय. लेकरू गरोदरपणात आलंय तर त्याला दवाखान्यात सुद्धा न्यायला पैसे नाही. देवा नको रे असला दिवस जाऊ. असं नका करू ना. तुम्ही जर असं रडत राहिले तर आमच्याकडे कोण बघायचं? हे बघा तुम्ही त्रास करून घेऊ नका. एका तुम्ही गाय, आपण दुसरी घेऊ. हे बघा आपल्या लेकीच्या पोटात सोन्यासारखं बाळ वाढते, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्याकडे बघा जरा. तुम्ही एका गाय, तिलाच ऐकू होता आणि तीच आपला आता आई म्हणून सांभाळ करीन. आतापर्यंत तिनेच आपल्याला जगवले, तिचे लय उपकार आहेत आपल्यावर. आता स्वतःला ऐकून तिच्या पोराला जीवदान देईन. आता फक्त तीच तारू शकते बघा आपल्याला. चला तुम्ही इथं थांबलं तर तुमचा पाय नाही निघायचा बघा. चला चल पोरी चल.
अहो चला. अय यार संजू कुठं निघालाय? काय नाही बाबा, गाय द्यायची. गाय द्यायची? हा. म्हणजे इकायला चालली काय? हा, आयला त्या गायच्या जीवावर तू लहानचा मोठा झाला, तिने की 10 येतं दिलेत आतापर्यंत. म्हातारपणी ती गाय इकायला निघाला, असलं पाप कुठं फेडशील तू? इलाज आहे का काय? काय इलाज नाही म्हणजे असं काय उपाशी मारायला लागला काय? लोकांचे कष्ट करून जग ना. अरे त्या गायने माझ्या डोळ्यात एकदा 10 येतं दिले राव, तिने तुम्हाला जागावलं आणि तू आता तिला इकायला निघालाय. अरे बाबा, मला खाय प्यायसाठी नाही का ते, मी मग माझा मी कष्ट करून कसा बी जगलो असतो. बर, पण पोरगी बाळातपणाला घरी आली. तिला सगळं कळतं रे, इकायला चालू ती आवाज मारून राहिली. याच्या पलीकडे काय पाप करणार आहे तू? मला मोठी हौस आहे का? पण तुला माहिती काय झाली? काय झाले? पोरगी बाळातपणाला आली, तिच्या सासरच्यांनी दवाखाना सुद्धा केला नाही अजून, तशीच दिली पाठवून. तेव्हा पण म्हणत होतो तुला मी, तू ऐकलं नाही माव. त्या संजूच्या पोराला पोरगी दिली अशी आज तुझ्या वेळ आली नसती, माहिती का? आता अरे तुम्हाला लय नोकरीवाला लागतो, बंगल्यावाला लागतो, घ्या. इतके घाण माणसं असे ते श्रीमंत लोक, माहिती का? अरे पण एखाद्याच्या काय तोंडावर लिहिलेलं असतंय का? आता तो माणूस चांगला आहे का अरे वाईट? पण तेव्हा ऐकायचे ना आमचे 2 शब्द, जरा आम्ही काय सांगतो. तेव्हा तर वावर ऐकलं तू, वावर ऐकून पोरगी म्हणला माझ्या पोरीसारखं कल्याण आज दिली हाकून. आता काय करशील? आता त्या बिचे, अरे ही पाप नको करू तू. ही पाप केले नाही तुला कधीच बरं होणार नाही. ते खाट्या गायला ऐकून काय करणार तू? बाप नको करून मग काय करू? अरे पोरीच्या दवाखान्याला रुपया नाही, सासरच्यांनी अजून दवाखाना सुद्धा बघितला नाही. पोरगी गरोदर आहे तर. आला आता जर मी तिचा दवाखाना नाही केला, काय नाही केलं, तर पोरीचं कसं होईल रे? मला सुद्धा आनंद नाही ले, वाईट मला बी वाटत आहे. पण पोरीकडे बघून आणि तिच्या बाळाकडे बघून मला आता हे करावं लागतंय. काय दिवस आले राव आता. हे काय आता मला तर हे गायकडे बघूनच कस तरी वाटायला लागले. काय अरे हिला कोण घेईन आता? माहिती तुला, खाटी ती काय गाभण गाई का संजू? विकून हिला हिचं काय आता तू याचा विचार केलाय का थोडाफार? काहीतरी आपल्या हातून असलं पाप नाही घडलं पाहिजे माझ्या हिशोबाने. माझी इच्छा आहे काही, आता देवाच्याच मनात असं ना तसं होईन बाबा. मला इलाज बी नाही राहिला काय. बरं तू चल घरी चल, मी देतो तुला पैसे. चल पण गाय विकू नको. अरे तुझ्या पाया पडतो, गाय विकू नको. अरे पण तुझे मी पैसे देतो बाबा, मला तू जावा येते तवा दी. नाही ह्या वर्षी माझ्या कांद्याला वावर वाटेने कर, त्यातून फेडून दे. पण हे असलं पाप काय कर, पुढे फेडणार तू. चल तू चल, गाय घरी घे, मी पैसे देतो तुला. नाही नाही पाया नको पडू. चल तू गाय घरी घे, मी तुला पैसे देतो. अरे मला सुद्धा ऐकायची नाही नाही, नव्हती. चल चल चल, तिला घरी घे. चल चल, जाऊ दे घरी तिला. चल मी आलो घरी पैसे घेऊन. काय करून माग आणले? अगं माझा जोडीदार भेटला होता, तो नाना कारभारी माहितीये का तुला? तो भेटला होता. तो मला वहिनी? म्हणला टेन्शन काय घेऊ नका, तो रडलाय सगळ्या वाटाने. हिला इकून काय मिळणार तुम्हाला? अहो हिची काय किंमत होईन आज? हो तेच सांगते, पण पुरीचं बाळात पण तिचं बी होईन. मी सांगितलं ना त्याला, फक्त गाय विकू नका. माझे कांद्यावर आल्यानंतर पैसे द्या. कांदे करा माझे 2 एकर वाटेनी, जेव्हा फेडता येईल तेव्हा फेडा. पण तिला विकू नको. असला तळतळाट आहे ना, नाही नाही असला तळतळाट परत घेऊ नको. आणि तुला काय अडचण आली दवाखान्याला तर मी आहे. हे धरा पैसे, हे धर संजू. आणखीन लागले तर मला माग, काही टेन्शन नाही. लागले तुला पुरीच्या बाळात पणला तेवढे पैसे देईन. हे कोण पाहुणे? राम राम. काय चाललंय? काय आता तुम्ही मुलगी आणून घातली, त्याच्याकडे पैसे नाही, पर्याय नाही. तर खाटी गाई इकायला निघाला, मला रस्त्यात भेटला. म्हणलं बाबा मी पैसे देतो, पण तिचं विकून कुठं पाप घेतो म्हणलं. तुम्ही काय पैसे देऊ नका आणि काय नका. मला माझी चूक कळली. आता माझे कसे जुने विचार, पण मला माहितीये पोरगा असू नाही तर पोरगी. पोरगी ही आपल्या घराची लक्ष्मी असते. मी माझ्या सुनाला घेऊन जाते आणि तिला त्रास पण नाही देणार. आणि यांना काय करायची गरज नाही. येईन बाई तुम्ही आणि दादा, तुम्ही पण काय टेन्शन नका घेऊ. मी तिचा डिलिव्हरी सगळं खर्च मी करीन. मला माझी चूक लक्षात आली. मलाच मी दिलेल्या त्रासाबद्दल माफ करा. टळली का वेळ? टळली का? गाईचाच आशीर्वाद मानायचा. गाईचा आशीर्वाद लागला त्याच्याकडे. तुला मी म्हणलं विकू नको. ताई चल बाई, आता आपलं नाही का, तू नको राहू इथं, तू नाही नाही, घरीच चल. तसं नाही संजू, गाईचा नाही विषय. फक्त काय आला, ह्याच गायीने तो मुलीला तारले, तुला सांगतो. आणि आजकाल आपण काय विचार करतो, पैसा करता हे गाया खाट्या झालेल्या विकतो आणि त्याचं काय कुठं पाप घेतो आपण? काय सोपं आहे? आज हिचंच पुण्य आहे आपल्याला कामाला आली, माहिती? आपल्या वाडवडिलांनी त्यामुळेच गाईला माता म्हणलेले.
आणि आपण तिला आहे ना आईसारखंच जपलं पाहिजे बघ. मुक्या जनावराचा बी आशीर्वाद असतोय. सासरे बुवा, सासूबाई, चूक झाली माझ्या आईकडून. नाही, हात नका जोडू. हात जोडायची काही गरज नाहीये. आपण आपलेच आहे. शेवटी तुम्हाला तुमची चूक कळाली, हिलाही महत्वाचा विषय. आज सोन्यासारखं लेकरू आहो, मुलगी होऊ नाही तर मुलगा होऊ, हे कोणचे विचार आहेत तुमचे? काही वाहू द्या ना. आज आपल्याच घरी येणार लोक आज पुरी पुरी करतात, लग्नाला पुरी मिळणार. अहो माझी तर इच्छा पण नव्हती तिला इकडे पाठवायची, पण पण जाऊ दे. आता आईला बोलण्यात काही मतलब नाही. तिला बी लोक म्हणत असतील, 4 लोक 7 महिने झाले पुरीला, तिला कहून माहेराला पाठीना, तुम्हीच खर्च करतात. अरे बायांची जात लय बेकार असते, कोणी कोणाला काय शिकेन भरोसाच नाही. जाऊ द्या नाना, शेवट चांगला झाला, बरं वाटलं आम्हाला बी. आणि ताई, माझ्या पोरीकडनं काय चुकलं ना कधी बी, तिला काय बोलायचं ते बोल, पण लय त्रास नको देऊ ग, आणि माघारी नको पाठवू. मी आता तिला त्रास देणार नाही. माझ्या सुनाला मी माझ्या घेऊन जाईन सोबत. माझं लेकरू काही होऊ मी जीव लावीन तिला. तिला आता त्रास देणार नाही, काही नाही. तुमच्याकडे ती परत येणारही नाही. आईसारखा जीव लावीन मी. इंद्राई, गरीब घरचे लेकरू हो, तुमच्या मोठ्या घरी सुखी ठेवा फक्त. आम्ही ना सगळे तुमच्या पाया पडतो बघा. आम्ही गरीब होतो, पण लय स्वाभिमानाने जगत आलोय आतापर्यंत. आमची लेक तुमच्यासाठी जीव पण देईन बघा, पण तिला त्रास देऊ नका. आणि तिला इकडे असं तिला पाठवू नका हो. मुलगी होऊ किंवा मुलगा होऊ, ही सगळी देवाची देण आहे हो. आणि त्याच्यासाठी तुम्ही तिला त्रास देऊ नका. आता तिला तरी काय माहिती लेकराला पोरगी होणार आहे का पोरगा, हे आपल्याला तरी ठाव आहे का सांगा बरं. आणि जर पोरगी झाली तर तुमच्याच संकट काळात तुमच्या मदतीला येईन का नाही. अहो लक्ष्मी असते आमच्या गाईसारखी, तुमची लय भरभराट हो बघा. आणि तुमचं घर सोन्यासारखं फुलून निघावा. तुम्हाला कसली कमतरता नाही पडावं बघा. आम्ही गरीब माणसं आहे बरं का. आमच्याकडं मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी बी पैसे नाहीत. आम्हाला माफ करा, पण या जगात गरीबाच्या मागे देवी बघा. गाई काय चाललो होतो, रस्त्यात मला माझा एक जोडीदार भेटला, आणि त्याने मला म्हणला गाई ऐकू नको, वाटल्यास मी पैसे देतो तुला, आणि लागन तसं फेड. पण आता काळजीचं कारण नाही बघा. तुम्हाला तुमची चूक कळाली, आणि वाटल्यास मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या पोरीला सुखात ठेवा. अशी प्रत्येक माणसाची कोणी ना कोणी मदत केली ना, तर या जगातला आचार कोणालाच हिंडावं लागायचं नाही बघा. बरं जाऊ द्या, चला घरात चहा पाणी करू आपण. या, मी गाई बांधून आलो आमची. बरं ऐका ना, आता तुमचं झालंय सगळं. मला आहे ना कांदे काढायला पाहिजे आल्यात, मी जातो. तुम्ही तुमचे चहा प्या आता. जाऊ का? बरं चालते चालते. हो जाऊ जाऊ. हो तुम्ही या गाय बांधून चला येईन बाई. चल, आणि आवरून द्या आता, आम्ही तिला घेऊन जातो. नाही नाही